महाराष्ट्रामध्ये शेतकरीच सुरक्षित नसल्याची धक्कादायक कबुली चक्क कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे। तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चिंता व्यक्त केली आहे। याबाबत कठोर कायदा करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। कृषी मंत्री पदे सेन्सिटिव्ह आणि मी त्याहीपेक्षा सेन्सिटिव्ह, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोणतीही चिटिंग मला चालत नाही आणि चालणार देखील नाही, असं महत्त्वाचं विधान देखील माणिकराव कोकाटे यांनी केलंय। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नॅचरल संकटे काही कमी नसतात आणि त्यानंतरही आपला माल उत्पादित केल्यानंतर आपल्या मालाला विक्री संदर्भात होणारी फसवणूक ही काही फार घोषणा व बाब नाही। त्यामुळे त्यासाठी कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या संदर्भात सविस्तर ड्राफ्ट तयार केल्यानंतर त्यांच्याशी बोलणार आहे की रजिस्ट्रेशन ऍक्ट यांना लागू करावं लागेल। यांचं रजिस्ट्रेशन कुठेतरी झालं पाहिजे। आज कोणीही व्यापारी उठतो, बांधावर जातो आणि खरेदी करतो। कायदा जर तसा आणला तर मग त्या संदर्भात फ्रॉड व्यापारी जे येत आहेत त्यांना त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल आणि काही अटी शर्ती टाकून त्यांना लायसन्स देण्याच्या संदर्भातले नियम या ठिकाणी आम्हाला बनावे लागतील। केंद्रीय कृषी मंत्र्याबरोबर माझं बोलणं अजून झालेलं नाही। त्यांची माझी मिटिंग आता बहुतेक नारायणगावला 9 तारखेला आहे। या संदर्भात मी प्रश्न त्यांच्यावर मांडणार आहे, कारण हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे। केंद्राला मला जावं लागेल, केंद्राच्या कृषी मंत्री आणि केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाबरोबर चर्चा करावी लागेल। त्यामुळे हा प्रश्न मी आता आपल्याला सांगू शकत नाही, पण हाऊसमध्ये अनेक आमदारांनी, अनेक सदस्यांनी या संदर्भात मागणी केली आहे की निर्यात मूल्य कमी करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।